तर आपल्या राहुरी तालुक्यात चिमुळा नदी आहे, तिचा उगम हरिश्चंद्रगडावरून आहे आणि ती माझं दासपट्टा बरोबर आणि परिवाराबरोबर या ट्रेकिंग बंद होते. तुम्ही येऊ शकता. खूप छान ट्रेक आहे. स्वर्ग आहे, स्वर्ग आहे एकदम. इथं आल्याशिवाय ते कळत नाही. स्वतःला प्रेरणा द्यायचं. शॅम्पू बसवर गेलो. हो जबर काय जबर असते. अरे बापरे घेतलं ना ते. चला इथून आपला हरिश्चंद्र ट्रेक सुरू होत आहे. हरिश्चंद्रगडाचा 5 नई मधून हरिश्चंद्रगडाचा ट्रेक सुरू होत आहे. तर इकडं हरिश्चंद्रगडाची पार्किंग आहे आणि आता या दादांकडून आम्ही रेनकोट घेतलेत आणि आमचे रुगेदृशांग झाले सज्ज ट्रेकिंगसाठी. इथं पाहू शकता तुम्ही एकदम भयंकर असं सुरू झालेले आहेत आता हरिश्चंद्रगडावरून पाणी. ते बघ किती छोटे छोटे मुलं आहे चालले आता ट्रेकिंगसाठी. हरिश्चंद्र ट्रेक स्टार्ट. हरिश्चंद्र 5 नई गावातून हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंग करणे हा एक सोपा आणि जलद मार्ग आहे जो नवशिक्यांसाठी योग्य आहे. 5 नई हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे आणि इथून हरिश्चंद्रगडावर पोहोचायला साधारणपणे 2-2.5 तास लागतात. 5 नई ते हरिश्चंद्र गडाच्या ट्रेकची माहिती. तर 5 नई गावातून ट्रेक सुरू होतो जेथे तुम्ही तुमची वाहने पार्क करू शकता. चला 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 जा. चला युट्यूबर वर भेटतो. डोंगर 5 नई गाव उंचावर असल्याने इथून गड गाठायला जास्त कष्ट पडत नाही. 5 नई ते हरिहरेश्वर मंदिर साधारणपणे 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि या पायवाटेने गडावर पोहोचायला साधारणपणे 2 ते 2.5 तास लागतात. मग चला. जसं जसं आपण गडावर चढायला लागतो तसं तसं आपलं धुक्यातील सौंदर्य दिसायला लागतं. हरिश्चंद्र गडावर केदारेश्वर गुफा आहे जिथे एक मोठे शिवलिंग आहे आणि या गुफेला 4 खांब आहेत. चला हरिश्चंद्र गडावर निघालोय आता आणि मस्त असा पाऊस सुरू आहे. तर एकदम उंच असं म्हणजे चढाई पण एकदम दगडातून आहे. तर काही काळजी नाही. अरे बापरे. राम राम रामकृष्ण हरी सांगा. हा चढा. त्यांची शिफ्ट झालात.
तर आम्ही आज आमच्या पप्पाच्या खांद्यावर भरपूर असं ओझं दिलं होतं, कारण 3-4 बाटल्या बिस्लरीच्या होत्या आणि 3 बाटल्या शरबताच्या होत्या आणि थोडंसं खाऊ पण होता. तर त्याच्या पाठीवर ही बॅग पण होती आणि शूटिंग पण घेत होता. मधून मधून ऋग्वेद ऋषांगलाही हाताला धरून चालायचा आणि नंतर मधून मधून मलाही त्यानं बरंच असं सावरलं चढताना. तर आमच्या पप्पाला सगळ्यात जास्त ताण झाला या ट्रेकिंगमध्ये आणि शिवाय ड्रायव्हिंग पण करीत तो वळणावळणाच्या रस्त्याने आम्हाला सुरक्षित असं त्याने आणलेलं आहे. तर खूप छान असं ड्रायव्हिंग पण त्याने केली आणि थोडे दिवस झाले ड्रायव्हिंग शिकलेला, पण आम्ही भरपूर अशी मोठी रिस्क घेतलेली होती. सरबत पेतेत मुलं, वा एनर्जी ड्रिंक. सगळीकडं धुकं दिसतंय. चाललोय आता वर. हा ना, मस्त आहे ना. रुगृष कस काय इथं कस काय बाब, धबधबे कस काय पिल्लू. छान. जाऊ नका. नदी जुगम आहे अक्का. या व्हिडिओमध्ये आपल्याला अद्भुत आणि नयनरम्य दृश्य दिसणार आहेत, कारण खूप धुक्यातून आपण चाललेलो होतो. खूप असा पाऊस सुरू होता आणि डोंगरावरून भरपूर असे धबधबे खाली पडत होते. तर काही धबधब्या खालूनही आपल्याला या ट्रेकसाठी जावं लागलं. ऋग्वेद ऋषांची अप्रतिम अशी इम्युनिटी आहे, तर ते भरपूर असे पुढं पुढं पळत होते आणि पहा अशा पद्धतीने हे धबधबे डोंगरावरून खाली पडत होते आणि हे ट्रेकिंगच्या रस्त्यावरच आहे. तर यामधूनच आपल्याला आता पलीकडे जायचं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही चाललो होतो अशा रस्त्याने. तर खूपच असं भयंकर पण वाटत होतं आणि खूप अद्भुत नयनरम्य दृश्यही मनाला सुखावून जात होतं आणि जराशी भीतीही वाटत होती, कारण आम्ही आलेलो होतो पूर्ण असं कुटुंब आणि लहान मुलांसमवेत, त्याच्यामुळं खूप भीतीही वाटत होती. पण ऋग्वेद ऋषांग सगळ्यांच्या पुढं असे जात होते. तर खूप असा आनंद त्यांना झाला या ट्रेकिंगचा. तर चला आता संपूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा. छान असं ट्रेक आहे हरिश्चंद्रगडाचा आणि वाटलंच तर तुम्हीही जाऊ शकता सहकुटुंब या ट्रेकिंगला. हरिश्चंद्रगडावरून आहे आणि मी माझं नाच बरोबर आणि परिवाराबरोबर या ट्रेकिंग येऊ शकता. खूप छान ट्रेक आहे. स्वर्ग आहे, स्वर्ग स्वर्ग आहे एकदम. इथं आल्याशिवाय ते कळत नाही. ए जोडू रे बघ. तर पहा ऋग्वेद ऋषांच्या चेहऱ्यावर अजिबात असं दमलेले नाही ते. तर खूप आनंद आहे मुलांना या ट्रेकिंगसाठी. एक टप्पा पार झालाय आता. एनर्जी ड्रिंक मुळे मस्त एनर्जी आली आणि आता वर एकदम असं धुकं आहे आणि खूप दाट असं जंगल आहे. दाट जंगल आहे. चलो. तर आम्ही आमच्या बरोबर बिसलरीच्या बाटल्यामध्ये घेतलेला आहे लिंबू सरबत. तर लिंबू सरबत घेतल्यानंतर खूप अशी एनर्जी आली आणि आम्ही पुन्हा चढायला सुरुवात केलेली आहे. आपण जेव्हा असा ट्रेक करतो ना, त्यावेळेस आपल्याजवळ लिंबू सरबत किंवा खायचे पदार्थ असणं महत्त्वाचं आहे. खूप जड जास्त असे पदार्थ आपल्याला न्यायचे नाहीत. हलके हलके असे पदार्थ आपण या ट्रेकिंगसाठी न्यायचे आहेत, कारण तुम्ही पाहू शकता इथं पूर्ण असा जंगलाचा रस्ता आहे आणि खाण्यापिण्यासाठी इकडं काहीही सुविधा नाही. आपल्याबरोबर लहान मुलं आहेत, त्यामुळं आम्ही रूमवरच सरबत तयार करून घेतलेलं होतं. चला.
हा फोटो नाही येणार. चला प्रभाती चल तू आधी. हा वर डेंजर आहेत आपली. तर जास्त चढण असल्याचे 3-4 असे टप्पे लागतात आणि अर्धा किलोमीटरचे टप्पे ही चढणीचे आहेत. काही ठिकाणी सपाट रस्ता आहे, काही ठिकाणी खूप चढणीचे रस्ते आहेत आणि खूप असं पाऊस असल्यामुळं जास्त पाणी होतं, निसरडे रस्ते झालेले होते. वेल डन वेल डन वेल डन वेल डन. आम्हाला कशाला, तुलाच स्वतःलाच कर आता. स्वतःला वेल डन वेल डन. रुवेद्र सांगतो बस वर गेलो. हो जबर काय जबर असते खाली. अरे बापरे घेतलं ना ते. चलो 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 चलो. इकडे करा, इकडे बघा जुडू. थांबा. तर इथं डोंगर कुरून असे कडेकापारीने जागा केलेली आहे पावसाचं बसण्यासाठी, किंवा काही दुकानदार इथं चहा, सरबत किंवा मॅगी असं विकायला बसत असतात. पण आज भरपूर असा पाऊस असल्यामुळे इथं कुणीही आपल्याला दिसलेलं नाही. तर आता पुढं पाहू शकता तुम्ही रस्त्यावर किती मोठा असा धबधबा हा सुरू आहे. चला. मॅगी खायची का? मॅगी केवढ्याला आहे भैया? काय मॅगी यांच्या 10 रुपयाला घे. हा त्यांनी किती केले? 5 केले का? घेणार का तुम्ही नक्की? नको म्हणताय. हे बुक चाललंय ना राव. काय चहा पेणार का? नाही ना. कुठं आहे का खरं दादा? पुढं कुठं नाही का? बरं तीनच घेतले. तुम्हाला दोघांना नाही घेतलं त्यांना नाही चहा. आता इथं उगम आहे का भैया मुळा नदीचा? हे का हेच इथं ठेवलेलं आहे. हेच उगम आहे मुळा नदीचा. ऋषांची जे रेनकोट आहेत ना ते आम्ही पाठीमागे बांधलेले होते, त्यामुळे त्यांना व्हिडिओमध्ये यायला आहे ना खूप अशी लाज वाटत होती. तर व्हिडिओ सुरू केल्यावर आहे ना खूप तोंड बारीक व्हायचं त्यांचं. मुळा नदीचा उगम. अरे बापरे भयंकर दृश्य.
इथं मुळा नदीचा उगम आहे. हरिश्चंद्रगडाचा हा ट्रेक खूप छान आणि विहंगम दृश्य आहे. माझ्या नातवंडांबरोबर माझाही चालू आहे ट्रेक हरिश्चंद्रगडाचा. ऐका बाई, पडलंच ना पोरग. घर बंद. वा वा, रानमेवा. सरबत प्या, खाऊ खा काहीतरी. भयंकर दाखवण्याजोग काय आता इकडं काही दिसतच नाही, सगळं धुकं आहे. लिंबू पाणी लय भारी काम केलं गाड्या, आहे ना. हा, ते इकडं कुठं भेटलं असतं लिंबू पाणी. काय होत आहे, काय हो राहिलंय. तर इथं तिसरा टप्पा पार करून आम्ही आलेलो आहोत वर. आणि वर आल्यावर थोडासा सपाटासा भूभाग आहे आणि पूर्ण असं धुकं आहे. तर आता इथून 15 मिनिटाच्या अंतरावरच आहे हरिहरेश्वराचं मंदिर आणि त्याच्या खाली दरीत गेल्यानंतर आहे केदारेश्वराचं मंदिर. तर इथं खूप असा निसरडा भाग होता आणि 4-5 मुलांनी हात पकडून व्यवस्थित असं मला वर घेतलेलं होतं. तर त्यासाठी त्यांनाही थँक्यू. तर असं सर्व इथं एकमेकाला मदत करत असतात आणि ऋग्वेदृशांना आम्हाला भरपूर असं जे ट्रेकिंगचे मुलं असतात, मुले असतात, त्यांनी भरपूर अशी मदत केली. आणि लहान लहान मुलं किंवा माझ्या वयाच्या बायका इथे जास्त दिसतच नव्हत्या, कारण सगळे यंग असे मुलं होते. 3-4 टप्पे पार करून आपण आलेलो आहोत हरिहरेश्वराच्या मंदिरात. तर इथलं विहंगम दृश्य तुम्ही पहा. पूर्ण असं मंदिर धुक्यामध्ये आहे. कितीही जवळ गेलं तरी मंदिर दिसत नव्हतं. आणि भरपूर असं मोठं इथं कुंड आहे आणि या कुंडामध्ये हातपाय धुवून आणि आपण हरिहरेश्वराचं दर्शन घेऊया आता. तर अगोदर हे हरिहरेश्वराचं मंदिरात आपण जाऊया. तिथंही खूप सुंदर असं शिवलिंग आहे. तर त्या शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो होतो खाली दरीत केदारेश्वरच्या दर्शनाला. तर चला आता पाहूया आपण आता हे धुक्यातलं हरिहरेश्वराचं मंदिर. तर हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध किल्ला आहे जो अहमदनगर जिल्ह्यात आहे. हा किल्ला ऐतिहासिक, नैसर्गिक आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून सुमारे 1424 मीटर उंचीवर आहे. तर इथं आता किल्ला दिसत नाही पण मंदिरं आहेत. हरिहरेश्वराचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि असे मंदिरं आहेत दगडातले. तर हे जे मंदिर किंवा किल्ला आहे तर तो सुमारे 6व्या शतकात बांधले गेलेला आहे असे मानले जाते. हा किल्ला यादव, मुघल आणि मराठा शासकांनी जिंकला आणि त्यावर राज्य केलेले आहे. हरिश्चंद्रगड ट्रेकिंगसाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. येथे अनेक ट्रेकिंग मार्ग आहेत आणि आजूबाजूला घनदाट जंगल, उंच कडे आणि दऱ्या आहेत. त्यामुळं ते निसर्गरम्य ठिकाण बनले आहे. तर आम्हाला केदारेश्वराचं दर्शन घ्यायचं होतं. तर 4 खांबाचं मंदिर, कलियुगी मंदिर तर असं पाहिलेलं होतं. तर केदारेश्वर कुठं दिसत नव्हते कारण ते मंदिर आम्ही सापडत होतो आणि मग विचारलं तर सांगितलं दरीमध्ये खाली मंदिर आहे. तर आम्ही खाली जायला निघालो. इकडे बारे
इकडे बघ. हर हर महादेव, हर हर महादेव. तर केदारेश्वराच्या दर्शनासाठी आपल्याला खाली दरीत जावं लागतं. तर तुम्ही पाहू शकता खाली नदी आहे आणि नदीला खूप असं पाणी सुरू आहे आणि त्यावर साधा असा दगडाचा छोटासा पूल केलेला आहे. तर अशा अवघड परिस्थितीतून आपल्याला केदारेश्वराच्या दर्शनाला जावं लागतं. तर इथं आहे केदारेश्वराचं मंदिर. तर याला कलियुगी मंदिर असे म्हणतात. तर या मंदिराला 4 खांब आहेत. तर खूप असं धुकं आणि अंधार असल्यामुळं तुम्हाला जास्त असं दाखवू शकत नाही. तर पहा अशी परिस्थिती आहे. इथं एकदम धुक्यातलं मंदिर आहे हे. इकडे आण ना शूज, ते शूज इकडे आण ना. हर हर महादेव. वाह. तर आज ऋषांगचा बर्थडे असल्यामुळं पप्पांनी ऋषांगला दर्शन करून आणलेलं आहे केदारेश्वरचं. तर कमरा एवढं पाणी आहे या मंदिरामध्ये, त्यामुळे आतमध्ये जाता येत नाही. तर तुम्ही पाहू शकता शिवलिंग किती छान आणि मोठं आहे. तर हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर हे मंदिर आहे ना, एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि तेथे एक गुहा आहे ज्यात शिवलिंग आहे आणि त्याच्या आजूबाजूला नेहमी असे पाणी असते. तर असे म्हणतात की हे जे 4 खांब आहेत ना, तर ते सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगाचे प्रतीक आहेत. तर प्रत्येक युगाच्या शेवटी एक खांब तुटतो असे मानले जाते. तर आज फक्त इथं एकच खांब शिल्लक आहे जो कलियुगाचे प्रतीक आहे आणि ज्यावेळेस कलियुग संपणार आहे त्यावेळेस एक खांब तुटणार आहे. तर असे मान पार्वते पते हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर चला. अंधार पण दुसरीकडे आहे. मस्त. तर या पुलावरून जाताना ऋग्वेद थोडासा निसटला होता. तर आम्ही आता व्यवस्थित असं एकमेकाला धरून आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इकडं धबधबे आणि पूर्ण असा अंधार पसरलेला आहे आणि पूर्ण असं धुकं पसरलेलं आहे. तर उतरतानाही खूप भीती वाटत होती, पण आता पावसाचा वेग थोडासा कमी झाला होता आणि वाऱ्याचाही वेग थोडासा कमी झाला होता. तर आम्ही हा 2.5 तासाचा ट्रेक केला होता. वर जाताना आम्हाला 2.5 तास लागले होते आणि खाली यायला 1.5 तास लागले होते. तर मुलांबरोबर आम्ही हा ट्रेक अशा पद्धतीने एकदम सुरक्षित असा केलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही हा ट्रेक करायचा असेल तर सगळ्यांना शुभकामना या ट्रेकच्या. पण आपल्याबरोबर खाण्याचे पदार्थ, सरबत किंवा लिक्विड पदार्थ काहीतरी घेऊन जा, तरच हा ट्रेक आपल्याला सोयीस्कर असा होतो. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण असं हे जंगल आहे. जंगलामध्ये आपल्याला काहीही खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळत नाहीत आणि आमच्या ऋग्वेद ऋषांनीही खूप छान असा हा ट्रेक केलेला आहे. तर आता निघालेलो आहोत आम्ही खाली. तर आम्हाला खाली यायला 1.5 तास लागला. ऋग्वेद कसा होता? कसा होता? सगळे करू शकतात, सगळ्या वयातले माणसं करू शकतात. फक्त काळजी घ्या. आता आम्ही केला, माझ्या नातवंडांनी केला आणि माझ्या नातवंडाबरोबर मी केला आणि सहपरिवार हरिश्चंद्र केदारेश्वरचे दर्शन घेतले. तर तुम्ही पण घेऊ शकता. फक्त सुरक्षित जायचं. आणि आम्ही ना सरबत नेलं होतं 3 बॉटल भरून, तेवढं पण पिलो जास्त. तर चला, तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता 4 वाजलेले आहेत आणि आता गाडीमध्ये सगळं आवरून आणि आता आम्ही जाणार आहोत जेवायला. तर चला, भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय करावे.